नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा जी.आर. ज्यामध्ये पूर व अतिवृष्टीमुळे पशुपालकांना मिळणाऱ्या मदतीबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर हा जी.आर. प्रत्येक शेतकरी आणि पशुपालकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या जी.आरची बेसिक माहिती पाहूया. तर हा शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2026 रोजी काढण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर 2025 या काळात राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामध्ये अनेक पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शासनाने विशेष मदत पॅकेज म्हणजे रिलीफ पॅकेज जाहीर केले आहे. तर मदतीचे दर पाहूया. तर या जी.आरमध्ये पशुपालकांना मिळणाऱ्या मदतीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. गोठा पडल्यास ₹3,000 प्रति गोठा, मोठी जनावरे म्हणजे दुधाळ ₹37,500 प्रति जनावर, ओढकाम करणारी जनावरे ₹32,000 प्रति जनावर, लहान जनावरे ₹20,000 प्रति जनावर, शेळी किंवा मेंढी ₹4,000 प्रति जनावर आणि कुक्कुटपालन ₹100 प्रति कोंबडी. नंतर महत्त्वाचा बदल तर पात्रता. तर यामध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. आधी फक्त लहान व सीमांत शेतकरी पात्र होते. आता सर्व प्रभावित पशुपालक पात्र असतील. आधी जनावरांची मर्यादा होती. आता मृत किंवा बेपत्ता सर्व जनावरांसाठी मदत मिळेल. म्हणजेच हा निर्णय पशुपालकांसाठी खूप फायदेशीर आहे. नंतर मृत जनावरांची खातरजमा. तर मदत मिळण्यासाठी जनावरांची नोंद NDLM म्हणजे डिजिटल पशुधन ॲप, पशुगणना नोंद, लसीकरण नोंद, विमा कंपनी नोंद किंवा अनुदानित योजनेतील नोंद यापैकी कुठेतरी असणे आवश्यक आहे. नंतर पंचनामा प्रक्रिया. जर जनावर वाहून गेले किंवा सापडत नसेल तर पंचनामा करणे आवश्यक आहे. पंचनाम्यासाठी उपस्थित असतील पशुविकास अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील किंवा सरपंच, दूध संघ प्रतिनिधी आणि पशुपालक. नंतर अर्ज प्रक्रिया. तर मदत मिळण्यासाठी मृत जनावरांचा पोस्टमॉर्टम अहवाल किंवा पंचनामा रिपोर्ट हे कागदपत्र तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. नंतर महत्त्वाच्या अटी. तर काही महत्त्वाच्या अटी. विमा घेतलेली जनावर असल्यास मदत मिळणार नाही. आधार लिंक बँक खाते आवश्यक आणि मालकाची ओळख खात्री करणे आवश्यक. तर मित्रांनो, हा जी.आर. पशुपालकांसाठी मोठा दिलासा देणार आहे. जर तुमच्या भागात पूर किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असेल तर नक्की या योजनेचा लाभ घ्या. आणि जर तुम्हाला या जी.आरची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जी.आरची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी.आर. अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.